Zee 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघताय रोखोक सिंचनाचं पाणी नक्की मुरतंय कुठे आपण चर्चा करतोय। पुन्हा जाऊयात पांढरेजींकडे। पांढरेजी, आपल्यावर तसंच संस्थेवर जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांबद्दल आपण काय सांगाल? माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करणं हे काही फारसं बरोबर नाही। मी केलेले ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, प्रकल्पांचे जे दर्जा निकृष्ट असल्याचं मी सांगतो, त्याचे पुरावे आहेत, टेस्टिंग रिपोर्ट्स आहेत, याच्यापूर्वी आम्ही पाठवलेले अहवाल आहेत आणि संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने केलेल्या टेस्टिंगवर आधारित असा हा अहवाल आहे। याच्यामध्ये काहीही काल्पनिक नाही, काहीही खोटं नाही, काहीही मुद्दामून केलेली गोष्ट नाही, कोणताही हेतू याच्या मागे नाही। फक्त खात्याच्या गुणवत्तेमध्ये ज्या त्रुटी आढळतात त्या निदर्शनाला आणणे आणि त्याच्यासाठीच मेरी संस्था आहे। मेरी संस्थेचं कामच आहे की झालेल्या कामावर लक्ष ठेवणे आणि त्या कामाची अगदी खरं। थोडक्यात आपण असं म्हणू शकतो पांढरेजी की पूर्ण माहिती नसताना आरोप केले गेले तसं आपल्याला वाटतं। आपण जाऊयात माधवराव चितळे आपल्या सोबत आहेत। माधवराव, एकूणच आपण पाहिलं तर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्याच्यावरनं राजीनामा नाट्य आहे किंवा राजीनामा दिला गेलेला आहे। एकूणच सध्या राज्यातल्या सिंचनाची स्थिती पाहता या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे सिंचनाकडे खरोखर आपलं दुर्लक्ष होतंय असं वाटतं का? चितळे सर, आवाज येतोय? काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाहीये माधवराव चितळेंशी। सचिनजी, मी तुमच्याकडे येतो। माधव भंडारेंनी मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता, काही आरोप त्यांनी केले होते। काय वाटतं या सगळ्या याच्यावरती की या सगळ्या आधी सुद्धा असे आरोप झाले होते किंवा असे घोटाळे उघड झाले होते? अरे, मला असं वाटतं की आरोप ह्याच्यामध्ये निश्चितपणे आरोप करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि काही गोष्टीची माहिती ज्यावेळी त्यांना मिळत असेल तर त्यावेळी स्वाभाविक आहे त्यांनी आरोप करणं हे काय अयोग्य असं मी म्हणत नाहीये। परंतु त्यात तथ्य आपण कन्क्लुजन्स जे इमिजिएटली आणतो ते मला असं वाटते या सिक्वेन्सला हे काय मॅच होणार नाही किंवा या सिक्वेन्सला किंवा ही जी घटना आता जी घडलेली आहे त्याला अनुसरून काही होणार नाही। आणि ज्या अर्थी आम्हीच चौकशीसाठी तयार आहोत, ज्या अर्थी आम्हीच भूमिका अशी घेतली आहे की पारदर्शकता रीतीने जर काही ह्याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये जर शंका असेल तर त्याची श्वेतपत्रिका काढली गेली पाहिजे। तर मला असं वाटतं आमचं कॉन्शियस क्लिअर आहे। आम्ही कुठेही हे सांगत नाही काय गरज नाहीये। आज सत्तेमध्ये आम्ही असताना आम्ही ही भूमिका घेतली असती आघाडी बरोबर की नाही, मुख्यमंत्री महोदय सांगतात व्हाईट पेपर आम्ही नाही करणार, आमच्या विभागाची जबाबदारी, तुमची ढवळावळी आम्ही होऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही घेऊ शकलो असतो, पण आम्ही ती घेतलेली नाही। याचा अर्थच असा आहे की याच्यामध्ये जर पारदर्शकता जर यायचं असेल तर निश्चितपणे ती यायला पाहिजे आणि ती आणण्यासाठी आमची आजही तयारी आहे। पांढरेंनी जे काय आरोप केलेत त्या पत्रावरती पण या अगोदर देखील चौकशी झाली, या अगोदर देखील अहवाल केलं। आम्हाला व्यक्ती म्हणून घेऊन त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, परंतु ज्या अहवालामध्ये जे काही गोष्टी त्यांच्याबद्दल आलेत किंवा वारंवार ह्या तक्रारी जे काही मेरी किंवा त्यांच्याकडनं केले जातात त्यात काहीच सत्य नाही। हे त्यांच्याच जे असलेले प्रशासकीय अधिकारी किंवा IAS अधिकारी ह्यांनी देण्याचं काम केलेलं आहे। मी हे म्हणतोय की आम्ही त्यालाही ओव्हररूल करत नाही आहोत। त्यामध्ये पण काही जर उणिवा असतील तर त्याच्यातून पण मार्ग काढण्याची तयारी सरकारची आहे आणि त्यात पण जर कुठे इरेग्युलेटरीज असतील, इरेग्युलेटरीज म्हणण्यापेक्षा काय उणिवा झाल्या असतील, त्यातून जे कामाचा जो दर्जा आहे त्यामध्ये जर आम्हाला काही जर बदल करायचा असेल तर ती करायची तयारी आहे। भंडारीजींनी सांगितलं की अजितदादांसारखा व्यक्तिमत्व जर असेल तर असेल, होत असेल तर होत असेल, नसेल तर नाही सांगणारी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि या 1.5-2 वर्षाच्या त्यांच्या या पदाच्या कारकिर्दीवरून आपल्याला हे स्पष्ट झालेलं आहे। अर्थ खात्यासारखं त्यांच्याकडे आज खातं आहे, ऊर्जासारखं खातं आहे। पारदर्शकता आणण्यासाठी कुठेही ज्यावेळी जरी चर्चा झाली, विरोधकांनी जरी केली असेल, म्हणजे माहितीने जर सांगायचं झालं तर ह्यांच्यातलेच पक्षाचे काही आमदार ह्यांनी जर डिबेट म्हणून जर चर्चा केली असेल विधिमंडळामध्ये, त्यालाही स्वीकारण्याची भूमिका ज्या अर्थी ते घेत आहेत, तर मला असं वाटतं ह्यालाही त्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे। लगेच निष्कर्ष काढणं हे अयोग्य झालं, योग्य झालं आणि एका व्यक्तीला टार्गेट करण्याची भूमिका जर होत असेल तर मला असं वाटते आरोपाला आरोप करणं एवढंच पुरतं हा विषय मर्यादित होतो। माधवजी, एकूणच या संपूर्ण चर्चेनंतर किंवा आजच्या घडामोडीनंतर आपल्याला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवरती आरोप होत होते विविध भ्रष्टाचाराचे,
प्रकरणांचे किंवा विविध घोटाळ्यांचे, या सगळ्यांना वाचवण्यासाठी अजितदादांनी आज राजीनामा दिलाय असं आपल्याला वाटतं? नाही, एकतर दोन गोष्टी मी सुरुवातीला जे सांगितलं तेच परत सांगतो की आत्ता ह्या आरोपांबद्दल, घोटाळ्यांबद्दल कुणाला वाचवण्यासाठी, ते घोटाळे बाजूला सारण्यासाठी हा राजीनाम्याचं दबावतंत्र वापरलेलं नाही. ह्या राजीनाम्याचं दबावतंत्र जे वापरले त्याची मुलं दिल्लीत आहेत आणि त्याचं भांडण वेगळं आहे. ते ह्या सिंचनातल्या घोटाळ्याशी वगैरे कशाशी संबंधित नाही. हे जे चौकशीचं सांगतायत, चौकशी त्याने आजपर्यंत कुठलीच लावलेली नाही आणि आता चौकशीला सामोरं जाण्याची भाषा करण्यामध्ये काही मतलब नाही आहे. कारण आत्ता महाराष्ट्रामध्ये सिंचनातल्या घोटाळ्याबद्दल किमान 6 जनहित याचिका कोर्टांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. नागपुरात एक चालू आहे. औरंगाबादला आमचेच एक माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी एक PIL दाखल केलेली. तिथे इतकी भन्नाट आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये 11 बंधारे बांधण्यासाठी जे होतं बजेट, 1 ते 1.25 कोटीचे 11 बंधारे होते. सगळे मिळून 1.25 कोटीचे बंधारे होते. त्याच्यावरती आतापर्यंत 1100 कोटी खर्च झाले. बरोबर. त्या बंधाऱ्यांवर त्याच्यावरची PIL चालू आहे. मी आणि किरीट सोमय्या यांनी दाखल केलेली तटकऱ्यांवरची PIL चालू आहे आणि त्याखेरीज इतरांनी दाखल केलेल्या आणखीन 3 PIL चालू आहेत. त्यामुळे या सगळ्या घोटाळ्यांबद्दल आणि आरोपांबद्दल जी काही त्याची शहानिशा आहे ती आता न्यायालयातच होणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरे जायला खूप पारदर्शक वगैरे सांगण्यासारखं काही नाही. हे जेव्हा आरोप करत होतो तेव्हा जर न्यायालयीन चौकशी नेमली असती, त्यावेळेला जर ही तयारी दाखवली असती तर त्या पारदर्शकतेच्या दावाला अर्थ होता. आता त्या दाव्याला काही मतलब नाही. अगदी खरं. थोडक्यात भंडारेजी, आपण असं म्हणू शकतो की एकीकडे राष्ट्रवादी असं म्हणते की आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, विरोधक अर्थात भाजप म्हणते की ही सगळी स्टंटबाजी आहे किंवा हे दबावतंत्र आहे, तर दुसरीकडे सद्यस्थिती सिंचनाची जी बघितली तर यापुढच्या काळामध्ये कशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा एकूणच सिंचनाची व्यवस्था असेल, कशा प्रकारे झाली आहे, ही एक सत्यस्थिती काय आहे, ह्या फॅक्ट्स काय आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. आणि एकूणच या राजकीय घडामोडींमध्ये कुठेतरी सिंचनाकडे खरोखर दुर्लक्ष होऊ नये ही एकच इच्छा. यापुढच्या काळामध्ये सरकारची वाटचाल कशी असेल, राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय, काय नक्की होईल येणारा काळच सांगणार आहे. रोकटोकमध्ये आज इथेच थांबतोय. हे सगळे पाहुणे या चर्चेत सहभागी झाले, सगळ्यांचे आभार. पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.